राज्यामध्ये हवामान खात्याने हाय अलर्ट जारी केला होता. मुसळधार पाऊस पश्चिम महाराष्ट्रामध्ये चालू आहे, मुंबईमध्ये पण चालू आहे. पण याच हाय अलर्टमध्ये एक धक्कादायक बातमी समोर आली होती. ती 2 दिवसापूर्वी मंचर परिसरामध्ये एक मोठं विषारी दुधाचा भेसळ करणारं रॅकेट तुकाराम मुंढे यांच्या खात्याने उघडकीस आणलं होतं आणि जणू काही त्याच कारवाईची धास्ती घेतली का काय, अशी आजचा प्रकार या ठिकाणी एक पाहायला मिळतोय. आपण आले आहो अवसरी बुद्रुक गावामध्ये. अवसरी बुद्रुक गावामध्ये हा एक ओढा आणि साधारणतः काल रात्रभर पाऊस झाला, पण आजपर्यंत पावसाने ओढ्याला कधी असा फेस येत नाही. तुम्ही पाहू शकता की ओढ्यामध्ये जवळ करून पाहू शकता की ओढ्यामध्ये आता तरी कमी झाला आहे, पण सकाळी हा फेस आजूबाजूच्या परिसरामध्ये पसरला होता. संपूर्ण हा परिसर फेसाने पसरलेला होता आणि जणू काही या भागामध्ये कुणी या पाण्यामध्ये कुणीतरी केमिकल आणून टाकले की काय, अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे. स्थानिक ग्रामस्थ तुम्ही पाहू शकता की ते सगळं बघायला आले. ते मागाशी मी या ठिकाणी स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा केली. त्यांना असा अंदाज आहे की जी कारवाई झाली दूध भेसळीची त्या अनुषंगानेच की काय, की कोणीतरी या ठिकाणी काहीतरी केमिकल आणून पाण्यामध्ये ओतले किंवा नष्ट करण्याचा प्रयत्न केला, पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे, हे असं काहीतरी या ठिकाणी पाहायला मिळते. पण या ठिकाणी प्रशासनाने दाखवायला पाहिजे, या पाण्याचे सॅम्पल घेतले पाहिजे. हेच पाणी पुढे नदीला जाते, शेतीला जाते, पिण्याला जाते, यातून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतोय. टायगर टाइम्ससाठी रवी लोखंडे, अवसरी बुद्रुक. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत श्रीराम एंटरप्राइजेस अँड सीसीटीव्ही सेंटर, मंचर. घर, कार्यालय, दुकान आणि उद्योगांसाठी आधुनिक सीसीटीव्ही सुरक्षा उपाय. आताच संपर्क करा 89 83 36 98 94.